रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे स्वधर्म या विषयावर हा व्हिडिओ करत आहे. धर्म याची एवढी मोठी व्याप्ती आहे की स्व म्हणजे स्वतः, धर्म म्हणजे स्वतःचा धर्म. प्रत्येकाला एक स्वतःचा धर्म असतो, मग तो सजीवामध्ये असो का निर्जीवामध्ये असो. सजीवामध्ये धर्म असेल तर शरीर धर्म आहे, मनोधर्म आहे, बौद्धिक धर्म म्हणजे ज्ञानाचा धर्म आहे. म्हणजे स्वतःमध्ये सुद्धा इतके धर्म प्रकार होऊ शकतात. स्वधर्म, हाताचा धर्म, पायाचा धर्म, चालणं, डोळ्याचा धर्म पाहणं, म्हणजे स्वभाव धर्म अशा अर्थाने तो होतो. म्हणजे एक व्यावहारिक धर्म आणि दुसरा पारमार्थिक धर्म, असे सध्या दोन भाग आपण पाडूया, म्हणजे आपल्याला विवेचन करायला थोडं सोपं जाईल. आता व्यावहारिक धर्म कसा असतो की व्यवहारामध्ये तो पाळायचा असतो. तो कोणी ठरवलेला असतो? त्या समाजाने तो ठरवलेला असतो. स्त्रियेचा धर्म काय? स्त्रियेचा धर्म समजा पतीला देव मानावं, पतीची सेवा करावी, मनोभावे त्याला औक्षण करावं, ओवाळावं, पाया पडावं, हा स्त्रीचा धर्म. मग हा जर स्वधर्म असेल स्त्रियेचा, स्वतः पाळण्याचा, तर मग पतीचा पण धर्म ठरतो ना. त्याने सुद्धा आपल्या पत्नीला लक्ष्मी मानावं, तिच्या भावभावनेची कदर करावी, तिलाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा, हा त्याचा स्वधर्म आहे ना. तर मनुष्य काय करतो? दुसऱ्याने स्वधर्म पाळावं, आपण नाही, अशा अर्थाने वागतो आणि तिथे मग दुःखाला सुरुवात होते. समजा कीर्तन ऐकणे एका पत्नीने, आणि ते घरी गेल्यानंतर कीर्तनात ऐकलं होतं की पत्नीने पतीला देव मानावं, त्याला ओवाळावं, सेवा करावी. तर पती बाहेरून रानातून आल्यावर तिने अगोदरच ते पंचारती वगैरे भरून ठेवली पतीला ओवाळण्यासाठी, आणि तो येणार असा चाहूल लागल्याबरोबर ती आरती घेऊन पतीला ओवाळण्यासाठी उभा राहिली. पती देवो भव. आरती घेऊन उभा राहिल्यानंतर आता पतीला देव मानल्यावर आणि देवासारखं घरी यावं ना, तर हा राक्षस होऊनच घरी येत असतो. आणि असा करून तो डवलतोय, डोलतोय आणि काय वकतोय का काय, पंचारती घ्या ओवाळायला. आता कशी ओवाळणारी? या पतिदेवाला आता पंचारती ओवाळावं का आणखीन कशाने ओवाळावं, हा प्रश्न तिच्या पुढे पडतो. तेव्हा स्त्रियेने जर पतीला देव मानलं, तिचा धर्म तिने पाळला, तर याने सुद्धा तिला लक्ष्मी मानावं आणि देवासारखं घरी यावं. सैतान होऊन नव्हे, तिच्याबरोबर सैतानासारखी वागणूक करायची नाही. तिला मारायचं, हाणायचं, तिचे पैसे हिसकून घ्यायचे आणि मदिरापान करायचं, असे नाना प्रकारचे पती नव्हे ते उचापती असंच म्हणावं लागेल. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने जर आपला स्वधर्म पाळला तर सगळ्यांचा मिळून जो होतो त्याला म्हणतात विश्वधर्म, त्याला म्हणतात समाजधर्म, आणि मग समाज व्यवस्थित चालतो. म्हणून स्वधर्मापासून तर विश्वधर्मापर्यंत सगळी साखळी बांधलेली आहे शास्त्रकारांनी, साधुसंतांनी, ऋषीमुनींनी. आणि त्या साखळीप्रमाणे जर समाज वागला तर दुःख नावालाही राहणार नाही. पण फक्त धर्म त्याने पाळायचा, याने नाही. तुम्ही बुवा महाराज लोक आहेत, तुम्ही शिव्या द्या, म्हणजे त्याने शिव्या देऊ नये. हा रोज शिव्या देतो, याने लायसन काढलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. बुवा असून तुम्ही कशा काय शिव्या द्याता? अरे मग त्याने शिव्या देऊ नये हे जर बरोबर आहे, तू पण नको ना देऊ. तो आर्य म्हणल्यानंतर तो कार्य म्हणतोय, तुम्हाला कार्य म्हणला आणि तो बुवा तो कसला बुवा? अरे तो आर्य म्हणल्यानंतर त्याचं उत्तर कार्य असंच येतं. तो आहो म्हटला तर काहो असं उत्तर येईल. म्हणजे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तो मूर्ख आहे. पण हा किती पट मूर्ख आहे हे बाकीचे जे 3 बोटं आपल्याकडे ओळलेले आहेत तिकडे आपण पाहत नाही, आत्मनिरीक्षण आपण करत नाही. म्हणून आज जो विवेचन आहे ते स्वधर्माचं आहे. तेव्हा व्यावहारिक धर्म अशा पद्धतीचा असणं
आणि पारमार्थिक धर्म जो असतो ना, तो तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग आहे, हा वैष्णवांचा धर्म आहे. म्हणजे याला समतावाद म्हणतात, याला मानवतावाद म्हणतात, याला वसुधैव कुटुंबकम असंही म्हटलेलं आहे आणि त्यालाच मानवतावाद असं म्हटलेलं आहे. तेव्हा पारमार्थिक जो स्वधर्म आहे ना, तर तो स्वला धरून असतो. स्वधर्म हा किंवा स्वभाव धर्म, मी कोणायसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वभाव, स्वतःचं अस्तित्व, म्हणजे मी नेमका कोण आहे, मी देह आहे का, मी मन आहे का, बुद्धी आहे का, चित्त आहे का, अहंकार आहे का. नाहम मनुष्यो नच राजयक्षो असं एक मोठं सुभाषित आहे. तेव्हा मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही, मी ते नाही. मग कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद स्वरूप मी आहे. म्हणजे स्वभाव, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा भाव, भाव म्हणजे अस्तित्व, तर ते ओळखणं आणि तसं होण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात पारमार्थिक धर्म. आणि बाकीचे जे धर्म असतात ना, हे प्रत्येकाला असतात. एक धर्म आहे जात धर्म, म्हणजे वस्तूबरोबर जन्माला येतो, वस्तूबरोबर नष्ट होतो. पक्षी जो जन्माला येतो ना, तो उडण्याचा धर्म त्याच्याबरोबर जन्माला येतो, त्याला उडायचं शिकावं लागत नाही, तो जात धर्म आहे. आगम अपायी येणारा जाणारा धर्म आहे. म्हणजे पाणी उष्ण होतं आणि बाई म्हणते, ओ पाणी गरम झाले, आंघोळ करून घ्या, पाणी गार होईल. म्हणजे पाणी शीतलम जलम, पाण्याचा धर्म आहे थंड. पण जेव्हा ते गरम होतं, तो गरम पाण्याचा धर्म नाही, तो अग्नीचा धर्म तिथे आलेला आहे. तो जाणार आहे, जो येत असतो तो जात असतो, त्याला आगमापायी धर्म असं म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो आहे सांस्कृतिक धर्म. मुळातला धर्म तो अग्नीचा आहे, तो येत नाही आणि तो जात पण नाही आहे आणि तो कोणाला भीत नाही. तो आपला स्वधर्म, तो खरा स्वधर्म, स्वतःचा धर्म, वास्तविक धर्म. फार जुनी गोष्ट आहे. सरपंच गावातले, त्यांनी मुलाचं लग्न केलं आणि चांगली शिकल्या सवरलेली सून आली घरामध्ये. नवीनच स्टोव निघालेले होते. ती सूनबाई स्टोव पेटवायला गेली तर स्टोव भडकला आणि ती अग्नीत जळून मेली. मेल्यानंतर सरपंचाने गावची मीटिंग बोलवली. म्हणाले, अग्नीने माझी शिकली सवरलेली सून जाळून मारली, अग्नीवर दडपण आणलं पाहिजे ना, तर हे अनेकांच्या सुना जाळील, माणसं जाळील या अग्नी. आणि मग ग्रामपंचायतीचा ठराव करून त्या अग्नीकडे प्रोसिडिंग पाठवून दिलं, दडपणाचं, धमकीचं. यानंतर असं करू नका, नाही तर खबरदार, गावाची गाठ आहे, गाव करेल ते राव काय करणार आहे, सगळं लिहून पाठवलं. ते अजून काय रजिस्टर सही करून परत आलेलं नाही आणि अग्नीने काय माफी मागितलं नाही, तर रजिस्टरच जाळून टाकलं. सांगायचा मुद्दा असा की जे कोणालाही घाबरत नाही, कोणाच्याही धमकीने बदलत नाही, तो त्याचा स्वधर्म असतो. आणि बाकीचे मग आगमापायी असतात, काम करता 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 काय काय स्वधर्म बनत असतात आणि मग ते जातात सुद्धा. पण काय असं म्हटलं आहे एका भारुडामध्ये, आधी होती दासी पट्टराणी केले तिसे, तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. स्वभाव याच्यावर आपला विचार चालू आहे. तर आधी होती दासी, तिला पट्टराणी केलं, तिचे हिंडणे राहिना, कारण तिचा तो स्वभाव सवयीने बनला होता आणि मग तिचं हिंडणं चालूच राहायचं. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहिना मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव बनतो कामाने, पण त्याचा तो खरा मूळ स्वभाव वास्तविक नसतो, तो बदलू शकतो. कारण जो आलेला असतो ना किंवा लागलेला असतो ना, तो बदलू शकतो. एक कंडक्टरने 50 वर्ष कंडक्टर म्हणून सेवा केली एस टीमध्ये. नंतर तो सेवानिवृत्त झाला, पण गरिबी असल्यामुळे त्याला पुन्हा काहीतरी नोकरी करावी लागली म्हणून एका ऑफिसमध्ये स्थिर टेबलावर त्याला काम लागलं.
पण त्या स्थिर टेबलावर तो लिहायला लागला की लिहिता येईना त्याला, कारण 50 वर्ष गाडी चालू झाली की त्याला लिहिण्याची सवय होती चालत्या गाडीमध्ये, हादरलेल्या गाडीमध्ये. आणि मग त्या स्थिर टेबलवर कुठं लिहिता येतं आहे त्याला. मग त्याने 2,000 रुपये महिन्याचा एक माणूस टेबल हलवायला लागला, टेबल हलवायला लागला की याला लिहिता यायला लागलं. म्हणजे असा तो स्वभाव धर्म बनत असतो, पण तो जाऊ शकतो. तो काय खरा मुळातला स्वभाव नाही, सच्चिदानंद स्वरूपाचा तो स्वभाव नाही. तेव्हा असे अनेक प्रकारचे धर्म आहेत. धर्मावर वर्षभर जरी व्याख्यान केलं तरी ते संपणार नाही. असा हा स्वधर्म. म्हणून म्हटले एका सुभाषितकाराने, धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथा. धर्माचं तत्व गडद अंधकाराच्या गुहेमध्ये बसलेलं आहे, त्यामुळे ते सापडणं आणि त्याचं उकल होणं फार अवघड आहे. म्हणून जे संत सज्जनांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने जावं, आणि मग त्या मार्गाचा जो धर्म आहे तो आपला धर्म, तो आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेला. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा स्वधर्म काय? आता संत असतील तर ते असंच सांगणार ना, म्हणून प्रत्येकांचा धर्म वेगवेगळा आहे. पण संतांचा धर्म काय असू शकतो? महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास. काही देशधर्म मानतात, काही देवधर्म मानतात, काही दानधर्म मानतात. हे अनेक धर्माचे प्रकार असतील, पण स्वधर्म हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आज त्याच्यावर आपला हा व्हिडिओ आहे. स्वधर्म, स्वतःचा धर्म स्वतः जाणून घ्यायचा. नेमकं मी कोण आहे आणि माझं काय कर्तव्य आहे, याला म्हणतात स्वधर्म. मग आपण व्यवहारातला धर्म स्वीकारून व्यवहारात कसं वागायचं? पहिलं तर आपण स्व म्हणजे नेमकं कोण आहोत तिथून आपलं सुरू करायचं, आणि विश्वधर्मापर्यंत ज्ञान आत्मसात करायचं. तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, व्यापक होईल, समृद्ध होईल. असं जीवन करा, आपली जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.